नमस्कार मंडळी, कशी आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत जालना मार्केटमध्ये। या ठिकाणी फ्रूट मार्केटमध्ये आपण फ्रूट मार्केटची झलक पाहूया पुढे व्हिडिओमध्ये। या ठिकाणी सीताफळ येईल आहे मार्केटला, मोसंबी आहे, डाळिंब आहे। हे आपण फ्रूट मार्केट बघत आहोत व्हिडिओद्वारे। सध्या मार्केटमध्ये सीताफळाची आवक जास्त आहे व पुढे आपण जे सीताफळाची बीट बघूया व एक शेतकरी बांधवांची मुलाखत भी घेऊया। सीताफळाला काय रेट आहे या ठिकाणी फ्रूट मार्केटचा आपण झलक बघूया व्हिडिओमध्ये। या ठिकाणी डाळिंब, सीताफळ, मोसंबी, तिकडे ड्रॅगन फ्रूट। पुढे आपण बीटद्वारे जाणूया सीताफळाचे बाजारभाव। 250 बोलता क्या 250 275 275 अरे 275 8 ले रहे भैया पूरे 4 का बोल रही 275 तुम भी 4 ले रहे अच्छा 275 बोलते क्या पूछ रहा मैं उनको 275 बोलते क्या 275 275 बोलते 275 गंगा कर 8 आए 200 250 300 400 400 500 5.5 पौने 6 सारा भाई 6 सारा भाई ये किसके ये 600 भाई 611 बोलता 611 बोलते खालिद भाई 611 625 अनवर करो 75 4 सारा भाई 400 भाई 411 425 425 रुपए 425 ये कितने आए ये 6 आए 200 250 300 रुपए 311 325 351 375 रुपए कैरेट के 375 400 रुपए लिखो जा 400 दो 4 बोलते भाई 4.5 4.5 अरे बोलते हैं 4.5 पौने 500 के या ठिकाणी आपण बीटद्वारे जे सीताफळाचा बाजारभाव पाहिला, पण जे कास्तकार जे शेतकरी मार्केटमध्ये आले होते प्रत्यक्ष आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सीताफळाचा बाजारभाव काय बाजार लागला सीताफळाला। पुढे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या जे शेतकरी बांधव आहे। आपलं संपूर्ण नाव सांगा पहिलं। माझं नाव संपूर्ण ज्ञानेश्वर सीताराम शिंदे, राहणार जळगाव सोमनाथ, तालुका जिल्हा जालना। बरं, आपण किती एकर क्षेत्रामध्ये सीताफळ लावले? 1.25 एकरमध्ये। 1.25 एकरमध्ये? हां। तर कधी चालू झालं ते? आता तरी समजा 2 वर्षापासून चालली आहे। हां तर आता हे समजा या सीझनमध्ये किती चालू झाले? 8 दिवस झाले समजा। 8 दिवस। हां। तर किती कॅरेट माल निघाला आता लोक आपला? आतापर्यंत 50-60 कॅरेट माल आला आतापर्यंत। दररोज मी 8-10 कॅरेट गाडीवर आणतो। बरं बरं, तर काय कमीत कमी काय रेट सीताफळाला? जास्तीत जास्त काय रेट? जास्तीत जास्त 300 पासून 1100 पर्यंत आहे आपल्या जालना मार्केटला? हा, जालना मार्केटला माल पाहून समजा माल पण हा मोठा माल असला तर 1100 1000 1100 असा मालाला भाव आहे। सध्या मालाची आवक कशी? कमी? भरपूर आहे भरपूर आहे। भरपूर आवक? हा, अजून तरी गोल्डन चालू झाला नाही। हां, सध्या बालानगर माल चालू आहे। हां, तर मग काय काही जाता शेतकऱ्या बांधवांना काही संदेश देऊ इच्छिता तुम्ही? मला असं वाटतं शेतकऱ्यांनी कसं आहे माल सगळा संपूर्ण छाटून आणला पाहिजे। लहान माल अलग साईजचा, मध्यम माल अलग साईजचा आणि मोठा माल अलग साईजचा आणावा असं पाहिजे, मला असं वाटतं।
धन्यवाद. या ठिकाणचे शेतकरी बांधव आहे त्यांनी आपलं थोडक्यात खूप छानपैकी माहिती दिली. या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया. हा व्हिडिओ आपला आवडला तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.